आजच्या या दिवसाकरता मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो। आजसाठी निवडलेलं वचन आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। आपण प्रार्थना करू। धन्यवाद करतो प्रभू, वाचलेलं वचन आशीर्वादित कर। या वचनाद्वारे प्रभू तो आमची भेट घे। प्रभू परमेश्वर बापा, ऐकणाऱ्यांना व बोलणाऱ्याला प्रभू तो आशीर्वादित कर। येशूच्या नावाने प्रार्थना करतो, आमेन। प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने जी योजना आखलेली आहे आणि त्या योजनेचं हे मुख्य वाक्य आहे, हे बायबलचं चावीचं वचन आहे की ह्या वचनाद्वारे आम्ही तारणाचा दरवाजा उघडू शकतो। देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि ज्या अर्थी जगावर केली त्या अर्थी ती माझ्यावर सुद्धा प्रीती केली, कारण ह्या जगामध्ये मी आहे। ह्या जगामध्ये जितके बी लोक आहे प्रत्येकावरती देव प्रीती करतो आणि म्हणूनच वचन हे आम्हाला आलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली। ते एवढी प्रीती केली, काय प्रीती केली? त्याने आपला पुत्र दिला। पुत्र आमच्यासाठी दिला। पुत्र ह्याच्यासाठी दिला नाही की आम्ही त्याला अमेरिकेला घेऊन जावं। पुत्र ह्याच्यासाठी नाही दिला की आम्ही त्या पुत्राला धिक्कारावं किंवा आम्ही त्याचा स्वीकार करावा, ह्यासाठी नाही। तो पुत्र दिलेला आहे आम्हाला त्याने तारण करावं। आज जगामध्ये पुष्कळशा गोष्टी आपण पाहतो। जगामध्ये आज पाहत आहोत जे काय वातावरण आहे, जगामध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे, जगामध्ये जे काय पाप वाढत आहे, आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग कोणाकडेच नव्हता। परमेश्वराने पाहिलं, माझे सर्व निर्माण केलेले सर्व माझे लेकरं आज नरकाच्या मध्ये जायला लागलेले आहेत। हळूहळू ते नरकाच्या मार्गाने प्रवास करत आहेत आणि प्रभूला आपण केलेल्या ह्या सृष्टीचा नाश व्हावा ही कधीच त्याची योजना नव्हती आणि ह्या गोष्टी त्याला कधीच पसंत नव्हता। म्हणून त्याने तारणाचा मार्ग आमच्यासाठी निर्माण केला आणि तो तारणाचा मार्ग म्हणजे एकच आहे की त्याने आपला पुत्र आमच्यासाठी दिला, एकुलता एक पुत्र। आणि तो पुत्र ह्याच्यासाठी दिला की त्याने आमच्यासाठी येऊन त्या वधस्तंभावरती आपला प्राण द्यावा, आमच्यासाठी येऊन त्याने दुःख सहन करावं, आमच्यासाठी येऊन त्याने आपलं मूल्यवान रक्त सांडावं की त्याचं एकच रक्त आहे, हे त्याच्या पुत्राचं रक्त की ज्याच्या रक्ताद्वारे आमचं तारण होऊ शकतं। आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला फक्त त्या पुत्रावरती विश्वास ठेवायचा आहे। जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल। विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे। जर आम्हाला येशूच्या मार्गामध्ये चालायचं आहे, जर आम्हाला देवाच्या मार्गात चालायचं आहे, तर आम्हाला विश्वासाची गरज आहे। जर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही तर आम्ही त्या पुत्राचा स्वीकार करू शकत नाही। पुत्रावरती विश्वास ठेवणं म्हणजे काय करणं? त्या पुत्राच्या मार्गात चालणं, त्या पुत्राच्या आज्ञा पाळणं, त्या पुत्राला ओळखणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। जोपर्यंत आम्ही ओळखत नाही तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवू शकत नाही। आणि जो कोणी आपल्या ख्रिस्ताला ओळखतो तो त्याच्या आज्ञा पाळतो। जो कोणी ख्रिस्ताला ओळखतो तो पुढं पाप करत नाही। त्या ख्रिस्ताला ओळखल्यामुळंच पित्याने दिलेली आमच्यासाठी ही महान देणगी ती आम्ही ओळखून घेऊन त्या देणगीवरती विश्वास ठेवावा आणि त्या देणगीच्या आज्ञेमध्ये राहावं, हीच महत्त्वाची गरज आहे आजची। देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केलेली आहे। ही प्रीती केली कारण की आमचा नाश होऊ नये, कारण की आम्हाला फक्त नाश न होण्यासाठी विश्वास ठेवणं हेच महत्त्वाचं कार्य आहे। आणि विश्वास ठेवायचा की तो पुत्र आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती मेला। आम्ही विश्वास काय ठेवायचा आहे की तो पुत्र त्याच्या एकट्याच्याद्वारे आम्हाला तारणाचा मार्ग उघडला गेला आहे। तो विश्वास काय ठेवायचा आहे की तो पवित्र आत्म्याद्वारे कुमारी मरियेच्या पोटी जन्माला आला, कारण की तो येण्याच्या अगोदर यशाया संदेष्ट्यामध्ये त्याच्याबद्दल भविष्य देण्यात आलं होतं। पहा, कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मॅन्युअल म्हणतील। इम्मॅन्युअल म्हणजे आम्हाबरोबर देव। होय, तो पुत्र प्रसवेल, कुमारी पुत्र प्रसवेल, कारण कुमारी पवित्र आत्म्याद्वारे पुत्र प्रसवणार होती। पवित्र आत्म्याद्वारे त्याच्यामध्ये जराही पापाचा लोलेश नाही। आज जगामध्ये प्रत्येक जो जन्माला आलेला आहे प्रत्येक पुरुष संतती आहे, परंतु ही येशू हा एकच असा आहे की जो स्त्रीची संतती आहे। ते पवित्र आत्म्याद्वारे पुरुषाशी संबंध न येता पवित्र आत्म्याद्वारे गर्भरूप झालेला एकच जो आहे पुत्र, जो एकच पुत्र तो येशू ख्रिस्त,
तोच आमच्या पापाची क्षमा करू शकतो. त्याच्या पापामध्ये त्याच्या रक्तामध्ये कुठल्याही पापाचं बी नाही. त्याच्या रक्तामध्ये कुठलेही पुरुषाचं बी नाही आणि त्याच्यामुळे ते शुद्ध पवित्र असा तो रक्त आहे आणि त्या रक्तामध्येच आमचं पाप धुण्याचं सामर्थ्य आहे. बाकी जगामध्ये कोणताही प्राणी घेतला, कोणत्याही प्राण्याच्या द्वारे आमच्या पापावरती पांघरून पडू शकेल, परंतु आमचं पाप धुतलं जाणार नाही. एकच रक्त आमच्यासाठी आहे, ते येशूचं रक्त आहे जे आमच्या पापाचं धुण्यासाठी सामर्थ्यवान आहे. आणि त्या रक्ताचा आदर करणे, त्याच्या पुत्रावरती विश्वास ठेवणं म्हणजे त्या पुत्राचा आदर करणं, त्याच्या पवित्रतेचा आदर करणं, त्याच्या रक्ताचा आदर करणं, त्याच्या रक्ताचा स्वीकार करणं, आमच्या गुडघ्यावरती जाऊन आम्ही त्याच्यासमोर पश्चाताप करणं, प्रत्येक पाप मुखाने कबूल करून ते सोडून देणं आणि त्या पुत्राला आमचा प्रभू म्हणून कबूल करणं, हीच आजची आमची गरज आहे. आज हेच वचन आम्हाला सांगतं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो त्याच्या पुढं नम्र होतो. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो त्याच्या पुढं आपल्या पापाची कबुली देतो. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो पश्चाताप करतो. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो त्याच्या रक्ताद्वारे धुवून शुद्ध होतो. आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो आपल्या प्रभू म्हणून येशूचा स्वीकार करतो. रोमकरास पत्र याच्या 10व्या अध्यायात 90 वचनमध्ये असं लिहिलेलं आहे की येशू प्रभू आहे असे तू मुखाने कबूल करशील आणि पित्याने त्याला मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझं तारण होईल. कारण की कबूल करणे, मुखाने कबूल करणे आणि अंतःकरणाने विश्वास ठेवणे ह्या 2 कृतीमुळं आमचं तारण होतं. आज आम्हाला मुखाने येशू प्रभू आहे हे कबूल करायचं आहे. येशूला आमच्या जीवनाचा प्रभू म्हणून कबूल करायचं. येशूला आमच्या तारणाचा प्रभू म्हणून कबूल करायचं. येशूला त्याच्या राज्याचा राजा आम्हाला कबूल करायचं. आमच्यावरती त्याचं राज्य कबूल करायचं. आमच्यावरती त्याच्या प्रकाशाचं राज्य कबूल करायचं. आमच्यावरती त्याचा अधिकार कबूल करायचा आणि मुखाने कबूल करायचं की जो आमचा राजा, जो आमचा प्रभू, जो आमच्यासाठी दिलेला कोकरा, तो आमच्यासाठी मरण पावला. वधस्तंभावरती त्याने आमचं मरण, जे मरण आम्ही भोगणार होतं, आमच्या ऐवजी तो मरण पावलेला आहे. आमच्या ऐवजी त्याने ते मरण स्वीकारलेलं आहे आणि त्या मरणाचा प्रभू म्हणून आज तो त्या वधस्तंभावरती आम्ही त्याला पाहत होतो. परंतु आज तो वधस्तंभावरती नाही आहे, कारण की पित्याने त्याला पुन्हा उठवलेलं आहे. आज तो त्या कबरेमध्ये नाही आहे, कारण की तो मरणातून उठलेला आहे. त्याने मरणावरती विजय मिळवला, त्याने वधस्तंभावर विजय मिळवला, त्याने कबरेवरती विजय मिळवला, त्याने पापावरती विजय मिळवला आणि तो आज पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि तो पुन्हा येणार आहे. तो आमचा न्याय करायला येणार आहे. तो आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जायला येणार आहे. आज आम्ही त्याची वाट पाहत आहोत, कारण की त्याच्या येण्याचे पडघम सुरू झालेले आहेत. आज जगामध्ये जे चिन्ह होत आहेत ते चिन्ह पाहून आम्हाला माहीत आहे की आमच्या येशूचं, आमच्या प्रभूचं येणं फार लवकर आहे. आम्हाला तोच विश्वास ठेवायचा आहे. देवाने पुत्र दिला आहे, आमच्या तारणासाठी दिला आहे. देवाने पुत्र दिला आहे की आमच्या ऐवजी मरण्यासाठी दिलेला आहे. देवाने पुत्र दिलेला आहे की त्याचं रक्त आमच्यासाठी आहे. त्या रक्ताचा आम्ही स्वीकार करून आम्ही देवाच्या राज्यामध्ये यावं. त्या पुत्राचा आम्ही आदर करतो, त्या पुत्राला आम्ही सन्मान देतो आणि आम्ही त्या पुत्रावरती विश्वास ठेवतो की तो आमचा तारणदुर्ग आहे. तो आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये नेणार आहे. जो कोणी विश्वास ठेवतो तो सार्वकालिक जीवन पावणार आहे. धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो प्रभू परमेश्वरा. आम्ही मुखाने कबूल केलेले प्रभू, येशू आमचा प्रभू आहे. आम्ही अंतःकरणाने विश्वास ठेवलेला आहे की तू जो पुत्र आम्हाला दिलेला आहे त्या पुत्रावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे. तू जो पुत्र आम्हाला दिला आहे तो आमच्या ऐवजी तो त्या वधस्तंभावर मेला आहे. तू जो पुत्र आम्हाला दिलेला आहे त्याच्या रक्ताने आम्ही ते पाप धुतलं गेलेले आहे. ओ प्रभू, आज आम्ही आमच्या प्रत्येक पाप कबूल करतो. प्रत्येक पाप आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये असलेलं प्रत्येक पाप कबूल करून सोडून देतो. प्रत्येक पापाबद्दल आम्ही पश्चाताप करतो माझे देवा. प्रभू, तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला धुवून तू शुद्ध कर माझे देवा. आम्ही येशूवरती विश्वास ठेवला आहे म्हणून प्रभू आम्हाला माहीत आहे की येशूच्या विश्वासाद्वारे आम्ही नाशापर्यंत जाऊ शकणार नाही. धन्यवाद करतो प्रभू. तुझ्या प्रीतीबद्दल धन्यवाद करतो. तू आमच्यावरती जी प्रीती केली आणि पुत्र दिला त्या पुत्राबद्दल तुझा धन्यवाद करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचं वचन ऐकून जर
खरोखर आपल्या वचन आपल्याला स्पर्श केला आहे आणि आज जर तुम्ही आपला जीवन प्रभू येशूला देऊ इच्छिता आणि हे तुम्हाला जर असं वाटतं की आपलं बी तारण व्हावं आणि आम्हाला येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची गरज आहे, तर माझ्या मागं ही छोटीशी प्रार्थना तुम्ही करा. धन्यवाद करतो प्रभू, आज तुझं वचन मला स्पर्श केलं आणि प्रभू मी निर्णय घेतला आहे की मी माझं जीवन तुला देऊन तुझ्या मार्गात चालावं. हे प्रभू, तुझं वचन सांगतं, जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. प्रभू, आज मी तुला माझा प्रभू म्हणून स्वीकारतो आणि पित्याने तुला माझ्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवरती पाठवले की मी तारण प्राप्त करून घ्यावे. प्रभू, मी अंतःकरणापासून विश्वास ठेवतो, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलास आणि माझ्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तू आपले पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडले आणि मला होणारी मरणाची शिक्षा तू माझ्याऐवजी वधस्तंभावर भोगली. प्रभू, मला जीवन प्राप्त व्हावे म्हणून तू माझ्याऐवजी मरण पावला, परंतु पित्याने तुला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले. यावर मी अंतःकरणापासून विश्वास ठेवतो आणि आज मी तुला माझा प्रभू व जीवनदाता म्हणून स्वीकारतो. तुझे प्रभुत्व माझ्या जीवनावर मी कबूल करतो. तुझं राज्य माझ्या जीवनावर मी कबूल करतो. तुझा अधिकार माझ्या जीवनावर मी कबूल करतो. धन्यवाद करतो प्रभू, माझ्यासाठी तू ही तारणाची योजना बनवली. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आज जर तुम्ही ही प्रार्थना माझ्या मनापासून अंतःकरणापासून केली असेल, तर आज तुम्ही तारलेली व्यक्ती म्हणून आज तुम्ही येशूच्या राज्यात आला आहे आणि तुमच्यासाठी स्वर्गामध्ये आनंदोत्सव होत आहे. धन्यवाद.